दर्यापूर अकोला महामार्गावर बुधवारी रात्री भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार दर्यापूरपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या गोळेगाव स्टॉपजवळ दुचाकी आणि चारचाकी वाहनांमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली आहे। या भीषण अपघातात सचिन सोळंके हा तरुण गंभीर जखमी झालाय। अपघात इतका भीषण होता की त्याचा हात आणि पाय गंभीर जखमी अवस्थेत होते आणि तो रस्त्यावर पडलेला होता। या दरम्यान घटनेची माहिती मिळताच गोपाल पाटील अरबट यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी कोणताही वेळ न घालवता जखमी सचिन सोळंके याला स्वतःच्या चारचाकी वाहनाने उपजिल्हा सामान्य रुग्णालय दर्यापूर येथे आणलेत। येथे डॉक्टर कोरडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने प्राथमिक उपचार सुरू केलेत। मात्र अपघातामध्ये हात आणि पायाला गंभीर दुखापत झाल्यामुळे पुढील उपचाराकरिता त्याला जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे हलविण्यात आले आहे। सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली आहे।